नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण चौथा, पाचवा आणि 6वा अध्याय वाचणार आहोत. ह्याच्या आधी आपण 3 अध्याय वाचलेले आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत, अध्याय वाचणार आहोत. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता यदाचे अंती. अक्कलकोटी आले येती नुपुराया दर्शन देती. स्वच्छेने राहते तयापुरी 16 दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पव. नित्य सेवा घडे त्याते 16 सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता 37 तिची चित्ता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली खांती. बहुत लोक दर्शने येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले. मायामह पसारते पसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राज. पूर्वती दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती. कल्पतरु जे का निंदक कुटिली तयासतात ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटीसी हसुनी म्हणती. जनासी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी. जो नाना भोग भोगी साधू लक्षण याच्या अंगी. कोणते वसत असे ऐसे तयानी निंदले. समर्थानी अंतरी जाणले तेव्हा ते भेटीसे आले. तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे तया तिने मूर्ती बसविल्या भक्ते. पाटावरती श्री स्वामी आपुल्या चित्ती. चमत्कार म्हणती करू आता दर्शनीची जन. असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शने घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती. वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून ही विनंती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाती. कोणी नवसाते करती कोणी अनुनया देती. कोणी काही संकल्प करती चरणी पूजती आनंदते. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षण एक त्रस्त होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते. समर्थ संन्यासी पुढे लोटती मोडली जनाची गर्दी. तो येऊन सेवे करी संन्यासी पुढल्या नाना परी. वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला. अन्नदकासी सूर्य जाता अस्ताचळासी तेथून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासे. रात्र होता तयासी अत्रोदेक वर्जसे. जे पातले करुणी छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना उतरले यती वर येती श्री स्वामीचरि सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोद प्रेमळ भक्त. चतुराध्याय गूढ हा. श्रीराम स्वामी राजापर नमस्तो. श्रीरस्तु शुभवंतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवनारा अज्ञानात्मचित कथा. भास्करा पूर्ण साक्षी परमात्मारा भक्ता. खरा सदैतू अक्कलकोट नगरात एक तपतपर्यंत स्वामीराजे वास करती. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव येती स्वामीकडे राजा रजवाडे थोर. तेव्हा किती एक नुपुरत स्वामी दर्शन घेऊ इच्छित आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोदे माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातळा. दिवाण या सरदारन मान करीत असे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नुपुरवर. तयाप्रंती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणले स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीणे कोणी न बोलती वचने. कोणा एका लागून गोष्ट मान न करवेना. तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर नुपुरला अंगी पर्यसी. आपली जरी इच्छा असे स्वामी मते आणावे वटपुरसी. तरी मी आणीन तयासी निश्चय माणसे असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला नुपुर. तैसे सभागृह समग्र आनंदित झाले. नुपुरती सकळ जन तयापरी तात्यासी सन्मानाने गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तयाती. अक्कलकोटीची नुपुरती स्वामीचरणी त्याची भक्ती. राजघराण्याची होती त्या ही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेवो आपण प्रयत्नासी. परमेश्वर प्रयत्नकार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पत्वाने करुणी ब्रह्मा भोजने. तिथली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जरी सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशुनी या काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी. चोळापा प्रती त्याच लागी विनंती
ती बुद्धिवादी सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याला बडोद्यासी, मग मल्हारा आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्ये सर्व वशा चोळापासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीची बहुसाला. चोळापाने कर जोडीने विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होणे समर्थाने बडोद्यापर्यंत चालावे, तेने माझे कल्याण मिळेल. मला बहुती धन आपुलाही योग्य सन्मान, तिथे जाता होईल असे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापणा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नुपुरती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्हा बडोदा प्रांती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना पाक्तो कथा संबंध सदैकुती वायू भक्त पंचपदे गोडा श्री रस्तु शोभवंतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शेषूचा हात अक्षर पंडित लिहिवित तैसे श्री स्वामीचरित सारामृत. स्वामी समर्थ विद्विती. मागील अध्यायाच्या अंती चोळापे मिनवी. स्वामी प्रति कृपा करून मजवरती बडोद्यासी चालावे वाचन ऐसे कुणी समर्थ बोलती हसुनी. मल्हारा वाचे मनी आम्हा विषय भाव नसे, म्हणून तयांच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा व्यर्थ गेला. तात्या म्हणे चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये. सिद्धीसी पदरी पाहावा यत्न करुनी, याचा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न करी होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बसविले, गुरुचरित्र आरंभवले. व्हावयासी स्वामी कृपा त्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सूचना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजाचे आणि सकळ जनाशी तोडकेसे दाखवावे, ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन्यावे पळवून येतीसे, असं कोण एके दिवशी साधूने योग्य समयासी मेहनत घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धंग मार्गी मेणा आला. अंतराक्षी साक्षी समर्थ लगोष्टी विदित झाले. मेण्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. असे भोवती वेळ कडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले असमर्थ, तेव्हा उपाय कुठतर टेकले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले, परतून समर्थी कृपा भक्त वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारा अनुपुरती परंतु प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा मोहनराव यशवंत यांचे नाव प्रकाराची धोरणी व्हावं. आपण पुढे जहाला तो येऊन अक्कलकोटीसे घेतील. समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणि सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला. मनी पाहिले तोंडाचे पाणी लटालुटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली, यशवंतासी सत्वर यावे. बडोद्यासी येथील कार्यासी सोडून साहेबीश प्रयोग केला. मल्हाररावांनी आळ आला त्या कृता माझे यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी पेढी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अगडीत लीला दाविली खातीस आली सर्वती. इति श्री स्वामीचे साराम नाना पाकतो कथा समर्थ सदाभक्ती वचत षडदे गुढा. इति श्री स्वामीचे साराम षष्ठ अध्याय समाप्त. शुभवंतु. श्री स्वामी समर्थ.